नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. या चिकनवरूनच मला आता पटकन आठवलं, माझ्या आईबरोबर गोष्टही घडलेली. आणि तेव्हा मी हे विरारला आम्ही राहत होतो. माझ्या आईबरोबर हा इन्सिडेंट झालेला. मी जन्माला आलो नव्हतो तेव्हा, आणि मम्मी आणि पप्पांचं नवीन लग्न झालेलं होतं. अँड आजोबांनी ना पितृपक्ष असतं ना, त्याच्यातला हा इन्सिडेंट होता. आजोबांनी ना त्यांना चिकन दिलेलं होतं डब्यातून, आणि मम्मी घेऊन आली विरारला. येताना ना ती स्मशान एक लागतं विराचं कुठं, तिथून ती अशी आली आणि घरी आली. घरात ना आली आणि तिला लिटरली ना त्या दिवशी काय नाही, दुसऱ्या दिवसापासून ना तिला असा भास व्हायला लागला, काय ते कोणतरी आहे घरात, नाही तर काहीतरी असं. बाबांना नंतर जेव्हा तिने सांगितलं ना, तेव्हा पप्पाने नंतर तिला विचारलं, तू काय घेऊन आलेली का, व्हेज नॉनव्हेज असं काही? बोलली हो, नॉनव्हेज आणलेलं. कुठे आहे तो डब्बा? तरी फ्रीजमध्ये घेतला आणि त्या डब्यातलं असं फेकलं ना बाहेर, सगळं डब्यासकट बाहेर फेकून दिलं. तेव्हा मग ते दिसणं आणि बंद झालेलं. तेव्हा असं बोलतात ना सावली असं काहीतरी, म्हणजे तेव्हा मग विचारलं ना बाबांनी, नंतर देवाला आमच्याकडे देव उभा करून विचारतात, तेव्हा मग बाबांना सांगितलं की ती पितृपक्षात चिकन घेऊन आलेली होती. आणि तेव्हा मग कोणतरी असं बोलतात, म्हणजे पितृपक्षात असं नॉनव्हेज घेऊन यायचं नसतं रात्रीचं. असा एक इन्सिडेंट तो होता झालेला. तो आता मला पटकन आठवला म्हणून मी तुला सांगितला. आणि तू गोरेगावमधल्या एका मॉलबद्दल पण बोलवतस. तो तुला सांगू, तो माझ्या स्वतःबरोबर घडलेला होता. रात्रीची मी ही शिफ्ट करून निघालो अंधेरीच्या ऑफिसवर, आणि माझी बाईक ना सुरू होत नव्हती. तर मी धक्का स्टार्ट मारून सुरू केली, आणि माझा एक मित्र होता अरबाज, तो बिंबिसार नगरला तिथे गोरेगावला राहायचा. जस्ट 5 मिनटं पण नाही त्या बिंबिसार नगर ते हब मॉल, जास्त लांब पण नाही. तर तिथे ड्रॉप केलं आणि मी निघालो. अराऊंड 4:15ची ही गोष्ट आहे, कारण ना माझं ऑफिस ना हायवेपासून जरा जवळ होतं, आणि बाईक सकाळी तर रस्ते खाली, तर मी पटकन निघून यायचो आम्ही. मी सर्व्हिस रोडला, कारण तेव्हा ना मेट्रोचं काम चालू होतं. ही 2019मधली गोष्ट आहे. तर मेट्रोचं काम चालू होतं. तर मी सर्व्हिस रोडवरून पहाटे ते यायला लागायचं, हायवे बंद असायचा. मी येत होतो आणि तेवढ्यात ना अचानक 2 कुत्रे ना असे भांडत होते. लांबूनच मला दिसलं 2 कुत्रे भांडत आहेत. अचानक त्यातले दोघेही ना असे पटकन पळाले, आणि त्यातला एक कुत्रा माझ्या बाईकला म्हणजे आपटला. मी बाईक सकट उलटावून पडलो, आणि पडलो तर पडलो, मला लागलं असं. आणि मी जेव्हा डोळे उघडले, लिटरली माझा चेहरा असा, मागे ना माझा मिक्सचर होता, म्हणजे ट्रक असतो ना सिमेंटवाला, तो होता. त्याच्या खाली माझं असं हे होतं हेल्मेट घालून. आवाजले हो, वाचलो मी जस्ट. तर मी जसं डोळे उघडले आणि बघतो, तर मला लोकांनी पाणी बिणी दिलं आणि मी साईडला बसवलं. आणि त्याने मला विचारलं, तू पडला कसा? तर मी त्यांना बोललो की 2 कुत्रे भांडत होते आणि ते पटकन पळत आले, म्हणून मी ब्रेक मारू नाही शकलो, कारण माती होती. मी ब्रेक मारला तर मी स्केट होणार आणि मी पडणार, म्हणून बोललो मी तरी स्लो करायचा प्रयत्न, पण ते पटकन येऊन मला माझ्या बाईकला धडकले. तो माणसं बोलतात, कोणते कुत्रे? लांब लांबपर्यंत कुत्रे नाही दिसत आहे तिथे, तू कोणाला धडकलास? म्हणलो मलाच नाही माहिती. आणि मी लिटरली माझी पॅन्ट फाटलेली आणि बाईक पण डॅमेज होती. बोललो आम्हाला माहीत नाही, आम्ही लिटरली तुला बघतो, तू आलास आणि तू पडला. तू कशाला धडकून पडलास ते आम्हालाही नाही कळलं 2 मिनटाला. पण एक सांगतो, इथून जेव्हाही जाशील 3च्या नंतर 4:30पर्यंत सांभाळून जा. बोललो ठीक आहे. आणि मग नंतर, आणि त्याच एका महिन्यानंतर ना जो हब मॉलचा ब्रिज आहे तिथेही आमचा, म्हणजे 4 व्हीलरमध्ये माझ्या भावाचं लग्न होतं. विरारला राहतो माझा भाऊ, तो स्वतः होता, त्याची वाईफ होती, माझे कझिन्स होते, आम्ही गाडीत होतो. आणि तिथे तेव्हा आमच्या 3 कार्सचा एकामागोमाग एक डॅश झालेलो आम्ही. आणि तेव्हा आम्हाला सांगितलेलं की हा ब्रिज जो आहे ना, तो बोलतात तिथे काही नाही काहीतरी गोष्टी घडतात. हब मॉलचा जो ब्रिज आहे ना, बिंबिसार जोगेश्वरीचा जो ब्रिज आहे त्याच्यानंतरचा ब्रिज, तिथे काही नाही काहीतरी गोष्टी नेहमी घडतात, कारण तिकडे समोरच स्मशान आहे. तर ते बोलतात तिथे काही नाही काहीतरी आहेत, म्हणजे बोलतात पॉवर्स आहेत, ज्यांच्यामुळे कधी ना कधी काही ना काहीतरी होतं. हा बोलले अरे आत्ता 1.5 महिना आणि माझी हालत अशी झालेली, आणि आता पटकन हे असं झालं. असा तो एक इन्सिडेंट झालेला हब मॉलकडे. नंतर एक माझ्या मावशीबरोबर झालेला तिच्या लहानपणी.
ते लोक दादरला राहायचे. म्हणजे आताही मामा तिथे राहतो दादरला. आणि हे लहान होते सगळे आणि तिकडे एक 4 रस्ता होता. ह्यांनी चुकून की काय माहीत नाही नारळ होता ना तो ओलांडलेला आणि आलेली मावशीने माझ्या. ही गोष्ट माझ्या आईने मला सांगितली. नारळ ओलांडलेला आणि नंतर मग ना रात्री ती सगळे लोक झोपलेले हे लोक, ही अचानक उठायची आणि अशी फक्त उठून अशी बसायची आणि परत झोपायची. काही दिवस हे असं होतं. एका रात्री ना म्हणजे दुसरी माझ्या टोटल ना 3 मावशी आहेत आणि एक मामा आहे. 2 नंबरवाल्या मावशीने बघितलं हे आणि तिने विचारलेलं, अगं काय ग तू अशी उठून बसतेस, काय झालं का? ही काही नाही बोलत होती आणि परत झोपली. त्याच्यानंतर 2 दिवसांनी ना काहीतरी माहीत नाही तिच्या अचानक ना अंगात काय झालं काय माहीत, अशी पावर आली. तिने लिटरली ना कंट्रोल होत नव्हती आणि मला जायचं आहे, मला बाहेरच जायचं आहे करून ती बोलायला लागली. हे लोकांनी सोडलं नाही, बाहेर नाही जायचं करून. एवढ्या रात्रीचं कुठे सोडणार. त्यांनी लिटरली एक बेड होता तो एका हाताने वरती पूर्ण असा वरती केला, एका साईडने पूर्ण एका, आणि मावशी माझी बारीक होती, फुल बारीक. एका हाताने असा पूर्ण वरती केला आणि बोलली जा, आणि सोडला, जोरात सोडला. आपटवलं की लिटरली चाळ होती ती, चाळीतले लोक जमा झालेले. तिला बांधून ठेवल्यानंतर मग आजोबांनी जाऊन कोणत्या तरी बाबांना माईमवरून आणलं आणि मग ते हे करून शांत करवलं. आणि मग तेव्हा ती मग फ्री झाली. तेव्हा तिला नंतर विचारलेलं की तू काय असं केलेलंस का, त्या बाबानेच विचारलं. तर ती बोलली नाही. नंतर नारळ लिंबू काही असं ओलांडलेलंस का 4 रस्त्यावरचं. तेव्हा ती बोलली हो, एक नारळ होतं पण चुकून माझा पाय लागून मी ओलांडलेलं त्याला. बोललं हां, तर ते तुझ्या आलं म्हणजे त्याच्यामुळे तुला हे झालं सगळं, पण आता काय टेन्शन घेऊ नको. पण तरी एक भीती होती. मम्मी बोलली आम्हाला झोपायला रात्रीचं होत नव्हतं तिच्या इकडे, पण होती. पण तो एक इन्सिडेंट रात्रीचं झालेला. आता पण मी कधी कधी बोलतो काय मावशी बेड उचलते का, बोलले नाही ना आता नाही. पण तो एक सीन जाम हे होता. मम्मी बोलली आम्हाला अजूनही विचार करून ना जाम भीती वाटते कधी कधी, की असं घरात जेव्हा घडतं तेव्हा असं सगळ्या गोष्टी. तो एक होता घडलेला इन्सिडेंट दादरचा. दुसरा मी एक सांगेन कुर्ल्याला. ही जी मावशी आहे ना त्यांचेच रिलेटिव्ज लागतात, त्याला आम्ही काकूच बोलतो. काका लागतो तो आमचा, पण मित्रासारखाच आहे. माझ्या मावशीचा मुलगा आहे ना तो त्याला काकूच बोलतो ना, मित्रासारखाच आहे फुल. आम्ही असे पार्टी असेल आमची काही ना, बड्डे पार्टी आणि ऑल, तेव्हा तो असतोच असतो. नाही तर काही घरात ओकेजन असेल तेव्हा तो असतो. सो त्याच्या घरी आम्ही पार्टी करत होतो सगळे. मी माझं ते बाबांचे भाऊ बोललेलो मावशीचा मुलगा, त्यांचा मुलगा, तर आम्ही माझ्या मावशीचा मुलगा आणि माझ्या काकांचा मुलगा आम्ही जवळपासचे जाऊ. म्हणजे मी सप्टेंबरचा आहे, काकांचा मुलगा डिसेंबर आहे आणि मावशीचा मुलगा जानेवारी 95 असं. सो आम्ही लागोपाठच आहोत, तर आम्ही एकत्रच असतो. आमचा ग्रुपच आहे एक तो. सो तो होता, आम्ही सगळे एकत्र होतो, मस्त टाईमपास करतोय रात्रीचे. आणि काकाने ना तेव्हा ती मस्त म्हणजे असं छोटंवालं असं तबला टाईप असं ते आणलेलं होतं, असं आपण वाजवू शकतो असं. तर मी म्हणलं काका हे का आणलं. बोला आणलं रे, गरज लागेल आपल्याला नंतर. म्हणलं वाजवणार आहेस का तू. बोला हां मग वाजवणार. त्यांनी मला तेव्हा काही सांगितलं नव्हतं काय आहे काय नाही. आणि आम्ही सगळे असे सगळे बसलेलो टाईमपास करत होतो, गप्पा गोष्टी चाललेले. आणि अचानक ना रे 2:45 वाजता अचानक ना अशी कोणतरी लोक भांडण करतात असा आवाज यायला लागला. अचानक भांडण करतायत. कोणत्या बाईला ना माणूस ना मारतोय, लिटरली मारतोय, आणि ती बाई ना रडते अशी, नको नको बोलते असं. आणि मी आणि आमची मजामस्ती चाललेली. आणि हा इन्सिडेंट काकाला माहीत होता, तर काकाने घेतला तो तबला, तो छोटावाला, आणि तो वाजवत होता हळूहळू. आणि ना जसं तो आवाज वाढवत होता तसा हा जोरजोरात वाजवत होता. तर मी बोललो अरे कोणातरी काहीतरी भांडण चाललंय यार, काय यार एवढं बिचार रात्रीचं असं. आणि हा वाजवत होता. ह्याला कळलं हा का वाजवत होता, आमचं लक्ष जास्त तिकडे जाऊ नये म्हणून. पण तो आवाज जसजसा ना टाईम वाढत चालला तसं तो आवाज वाढवत, आणि लिटरली आम्हाला ना ऐकायला येत होतं की मार पडते ना असं, लिटरली तो आवाज. आणि ती बाई रडते ना तसं, म्हणजे बोलतात ना असं विचित्र रडणं होतं ते. तर मी उठणार ना तेवढ्यात तो बोला ओमा बस खाली, उठू नको. मी बोललो बघितलं आणि बोललो ठीक आहे मला काय नाही उठत.
बसलो आम्ही ऐकतोय. नंतर ना तो वाजवत ना त्यांनी मग सगळे चूप झाल्या. मजा मस्ती टाईममध्ये सगळे गप्प राहून एकत्र सगळे बसलो आम्ही आणि आम्ही ऐकत होतो आणि हा वाजवतोय. ऐकतोय तुला सांगू 2:45 या 2:40ला जो तो आवाज सुरू झाला ना, 3:50ला तो आवाज बंद झाला आणि आम्ही सगळे तेवढा वेळ शांत होतो. मुलं कोण भांडतंय आपल्याला माहीत नाही, आम्हाला ॲक्च्युली माहीत नव्हतं. नंतर तो आवाज अचानक बंद झाला. नंतर मी उठलो, म्हणलो काका आवाज बंद झाला तर काय? बोललं काय नाही, करा ना तुम्ही पार्टी, तुम्हाला कोण सांगितलं, तुम्हीच गप्प झाला आहेत, काय नाही करूया आपण पार्टी. म्हणलं ठीक आहे. मग सगळे तो एक भीती असते ना. नंतर आम्ही एक 5:30च्या दरम्यान काका बोलला चला आता जाऊया खाली. बोललं ठीक आहे. तेव्हा मग मला कळलं, काकाने सांगितलं की तिकडे एक बाईनी स्वतःला आग लावून जाळून घेतलेलं होतं. आणि आम्ही कसं आहे ना, काकाची पण चॉल आहे, पण ती चॉल कशी आहे माहिती आहे, अशी फुल चाळ आहे आणि त्याच्या ना बाजूलाच तो हे आहे, टेरेस आहे. आम्ही टेरेसवर बसलेलो आणि समोरची एक चाळ आहे. तर ज्या चाळीत राहतो ना, ते समोरच ना त्या बाईनी एक्झॅक्टली समोरच ची ही होती, म्हणजे आपलं फ्लोअरवरती तिने स्वतःला ती आग लावून घेतलेली होती कंटाळून. आणि तिचा तो आवाज येत असतो असा. काकूस बोललेला आम्हाला. बोले बापरे काकूस. तेव्हापासून मी काकाच्या घरी कधी नाही गेलो. बोलं जाणंही नाही आहे ते, बस राहू दे. आणि हे इन्सिडेंट आम्ही जेव्हा ऐकले, आम्हाला माहीत नव्हतं. आम्हाला तर विवरले चालेल मस्त मजा करू काकाकडे. सगळे होते. आम्ही ऑलमोस्ट तुला सांगू 8-9 जण होतो. पण पटकन एका क्षणाला ना नंतर सगळे शांत जाऊन ना गप्प बसून ऐकतोय फक्त ते जे आवाज होता ना तो. आणि तो आवाज, रडण्याचा आवाज तो वेगळाच होता. म्हणजे आपण नॉर्मल रडतायत कोणीही तर ते कळून येतं, पण तो आवाज असा वेगळाच होता जो अजूनही कानात आहे माझ्या. जाम होतं. पण जेव्हा काकाने सांगितलं असं सगळं आणि ते कंटाळून त्या बाईने जेव्हा स्वतःला असं करून घेतलं ना, बोलले बापरे नको. पण ती असतो तो आवाज, तो बोलला येतो, अजूनही येतो. अजूनही तिथे कुर्ल्यामध्ये आवाज येतो. मग त्याच्या बिल्डिंगच्या ह्याच्यात ना रात्रीचा कधी तो आवाज येतच असतो असं आहे. ओला कधी तो ओला अचानक यायला लागतो, असंच भांडणायचा आणि आवाज यायला लागतो रडायचा असा. दुसरं तो एक मलाडचं पण बोलणार होतं. मलाडचं ते ऑफिसमधलं झालेलं. मी ऑफिसचं नाव नाही घेईन. आमच्याच ऑफिसमध्ये जिथे मी काम करत होतो तिथे ना माझा मित्र होता ना, तो नाईट शिफ्टला होता, अविनाश करून. ते लोकांना टोटल 6 जण होते. आणि तिथे ना मध्ये एक पॉडकास्ट असतो WFM वाला, तर त्याच्यावरती लोक काम करत होते. त्याचं कॉलिंग नव्हतं, फक्त हे होतं म्हणजे एक्सेलवालं काम होतं. 3 जण या साईडला होतं आणि 3 जण या साईड, आणि मध्ये ना वे होता जायला यायला. हे लोक आपापली कामं करत आहेत. अचानक ना आहे ना असं फील झालं, असं कोणतरी धावत गेलं आहे धड करून. हे लोक बोलत आहेत की कोण हा अविनाश कसा माहिती, तो UP साइड जातो. तो बोला ये क्या तुम लोग कर रहे हो, क्यों इतने रात को सता रहे हो, बैठने दो ना शांती से. आणि त्यातला एक झोपला काम करत. याला वाटलं की दुसरा कोणतरी येतं, त्याने त्याला नाव घेऊन त्याला हाक मारतोय. हा झोपलेला गार झोपलाय. तो बोला मी थोडा सोता हो. हा गार झोपला. परत काम करू दे. परत असं कोणतरी पहिलं लेफ्ट टू राईट गेलं, मग राईट टू लेफ्ट परत गेलं. कौन एवढं गेलं तर बोला अरे मत करो रे, क्या तुम लोग का नखरा चल रहा है, काम करने दो शांती से. कारण हा नाईट करत होता अख्खा आठवडा. थोडा वेळ झाला आणि ह्या लोकांना वाटलं, इकडच्या लोकांना काय वाटलं, हा तिकडच्या लोकांना बोलतोय त्या दोघांना. आणि हा बघतोय हे लोक तर काय नाही, एक झोपलाय आणि एक बसलाय काम करतोय. ह्याला वाटलं मागचे करतायत. नंतर ना परत जेव्हा आवाज आला ना, असं कोणतरी पळत गेलं. हा लिटरली वळून बघितलं, वळला आणि बोलला अरे क्या तुम लोग बोल रहा हो कब से, समझ नहीं रहे तुम लोग को. ये लोग बोले क्या हो गया तुझे. बोला अरे क्या कौन भाग रहा है कब से. तो ये लोग बोले अरे हम लोग को लग रहा है कि तेरे आजू बाजू वाले भाग रहे और तू उनको बोल रहा है. बोले नहीं ये लोग तो बैठे और ये देख ये तो सोया है. बोले तो भाग कौन रहा है. सरळ 6चे 6 जण उठले, त्याला झोपले, त्याला उठवलं आणि सरळ बाहेर गेले. आणि सरळ त्यांनी नंतर त्यांच्या टीम लीडरला सांगितलं नाईट शिफ्ट करेंगे नहीं, वर्क फ्रॉम होम करेंगे या कुछ तो देख लेंगे, नाईट शिफ्ट नहीं करेंगे अभी हम लोग. सरळ बोलले.
तो एक इन्सिडेंट झालेला होता त्यांच्याबरोबर. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.